नमस्कार. मी एलिझा आणि आपले सर्वांचे एलिझाज कॉर्नरमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि रोज तुम्हाला मी वेगवेगळ्या प्रकारचे स्वीट डिश म्हणा किंवा भजीचे प्रकार म्हणा किंवा वेगवेगळ्या भाज्या आहेत, नॉनव्हेजचे डिश आहेत, हे तुम्हाला दाखवत असते. आज देखील अशाच काही पद्धतीची, अशाच काही वेगळे प्रकाराची एक भाजी आहे. आणि ती भाजीची आज मी रेसिपी दाखवणार आहे. भाज्या, वेगवेगळ्या भाज्या तर असतात. घरामध्ये कोणत्या भाज्या खातात का? तर कधी आपल्या घरामध्ये आपल्याला आवडणारी भाजी दुसऱ्यांना आवडत नाही, किंवा एखादी भाजी मार्केटमध्ये लगेच मिळते, ती भाजी सगळ्यांना आवडत नाही, किंवा ती खाऊन खाऊन कंटाळा येतो. मग काय करायचं? आणि हेल्दी, शरीरासाठी उपयोगी अशा तर भाज्या हव्याच असतात. मग मी आज तुमच्याकडे झुकिनीची भाजी कशी करायची ते दाखवायला आलेली आहे. चला तर मैत्रिणींनो, आज आपण झुकिनीची भाजी कशी बनवायची आहे त्याबद्दल पाहूया. ज्या झुकिनीची भाजीची रेसिपी पाहणार आहे, त्या झुकिनीची जे रंग आहे तो आहे पिवळा आणि हिरवा. मग बघूया, ही जी झुकिनी आहे ही शरीरासाठी नक्की किती फायदेमंद आहे, हे तर मी तुम्हाला सांगितलं आहे थोडक्यामध्ये. पण तुम्ही अजून सर्च करू शकता. आणि ही शरीरासाठी खूपच चांगली का आहे? कारण कलर फूड जे आहे, हे कलर फूड खाणं शरीरासाठी खूप चांगलं आहे. नॅचरल कलर, आपण आर्टिफिशियल कलर टाकण्यापेक्षा नैसर्गिक कलर जो असतो ना, तर तो जास्त चांगला असतो. आणि ही जी भाजी आहे, गेल्या वेळेस मी तुम्हाला झुकिनीची ह्याची आपण चकत्या करून भजी केले होते, पकोडे केले होते, आणि ती रेसिपी खूप जणांना आवडली. आणि मला पर्सनली देखील बऱ्याच जणांनी सांगितलं की झुकिनीची जी भजी आहेत, पकोडे आहेत, हे खूपच छान आणि टेस्टी लागतात. तर जसे पकोडे टेस्टी लागतात, आणि तशीच ही भाजी देखील ना तेवढीच चांगली आहे. तर नक्की तुम्ही तुमच्या जेवणामध्ये, तुमच्या भाज्यांमध्ये झुकिनीचा समावेश करून घ्या. डब्याला देण्यासाठी किंवा तुम्हाला सॅलेड म्हणून खाण्यासाठी देखील झुकिनी ही तेवढी चांगली आहे. चला तर मग आपण झुकिनीची भाजी कशी बनवायची त्याची पद्धत पाहूया. चला तर मग. सर्वात प्रथम मी इथे हिरव्या पिवळ्या रंगाची अर्धा किलो झुकिनी घेऊन आलेली आहे. तुम्हाला 5-6 लोकांसाठी जर ही स्वयंपाक करायचा असेल तर अर्धा किलो भाजी ही भरपूर प्रमाणामध्ये योग्य आहे. आणि सर्वात मी काय केलेलं आहे, धुवून वगैरे स्वच्छ केलेलं आहे. त्यानंतर याचे बारीक असे काप केलेले आहेत. तर तुम्ही मोठे मोठे देखील करू शकता, पण मी बारीक केलेले आहे. आणि आपल्याला याच्यामध्ये डाळ वगैरे काही टाकायची नाही आहे. नाहीतर तुम्ही मूग डाळ वगैरे जरी टाकली भिजून, म्हणजे जशी आपण भोपळ्याची भाजी बनवतो, मूग डाळ, हरभरा डाळ वगैरे, ते देखील तुम्ही तसा देखील प्रकारे करू शकता. मी काय केलेलं आहे, व्यवस्थित झुकिनी ही पातळ अशी काप करून घेतल्यानंतर हिला पाण्याने आता आपण स्वच्छ करणार, पुन्हा एकदा धुणार आहे. झुकिनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी देखील आपण टाकू शकतो, पण आज मी झुकिनीमध्ये फक्त प्लेन झुकिनीची भाजी करणार आहे. त्याचप्रमाणे झुकिनी सॅलेड म्हणून खूप छान टेस्टी लागते. ही भाजी जी आहे ना, ही झुकिनी ही खाण्यासाठीच खूप छान लागते, टेस्टी एकदम, म्हणजे वेगळ्या प्रकारची चव आपल्याला मिळते. सो व्यवस्थित प्रकारे धुवून घेतल्यानंतर आपण इकडे बाकीची तयारी करूया. भाजी व्यवस्थित धुवून तर घेतलेली आहे, म्हणजे झुकिनी व्यवस्थित धुवून घेतलेली आहे. यानंतर आपण कढई गरम करूया. आणि कढई गरम केल्यानंतर तर नॅचरली आपण काय करतो, तेल. सो तेल वगैरे तुम्हाला जसं हवं आहे तसं तुम्ही एकदम कमी जरी टाकलं किंवा स्टीम करून जरी झुकिनी खाल्ली तरी ती तेवढीच टेस्टी लागते. पण सर्वांनाच ते होत नाही ना. तर मी इथं काय केलेलं आहे, माझं नेहमीप्रमाणे मला जेवढं तेल लागतं, मी 2 चमचे आपले तेल घेतलेलं आहे. त्यानंतर जिरे आणि मोहरीचा तडका द्यायचा आहे. जिरं आणि मोहरीचा तडका दिल्यानंतर तुम्हाला इकडं हिरवी मिरची जर झुकिनी बनवायची असेल, हिरवी मिरची कापून, कढीपत्ता, कोथिंबीर, हिरवी मिरची, तरी देखील ती तेवढीच टेस्टी लागते. पण इकडे मी माझा घरगुती जो आपला मसाला आहे तो आपण यूज करणार आहे. सो मोहरी पूर्ण कडकडून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण जिरे टाकायचे आहे. जिरे टाकल्यानंतर जिरे देखील चांगले फुलून वर आल्यानंतर आपण कढीपत्ता टाकूया. आणि कढीपत्ता हा पूर्ण कडकडून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण जी आपली झुकिनी आहे
ती टाकायची आहे. हळद वगैरे बघा मी इथे काहीही टाकलेलं नाही आहे. तर करायची पद्धत बदलली ना की भाजीची टेस्ट बदलते. मस्तपैकी असं एकदम खमंग आता खुशबू यायला सुरुवात झालेली आहे, फक्त तडक्यामध्येच. व्यवस्थित प्रकारे ही सर्व भाजी आपण कढईमध्ये आपण टाकून घ्यायची आहे. टाकून घेतल्यानंतर पूर्ण छानपैकी हिला परतून घ्यायचं आहे, कारण खाली तेलाचा तडका तर आहे आणि व्यवस्थित जे तेल आहे, जो तडका आहे, तो जिरे मोहरी आहे, कढीपत्ता आहे, हा पूर्ण भाजीला लागायला हवा. त्याच्यामुळं काय करायचं, व्यवस्थित आपण छान अशा प्रकारे याला मिक्स देखील करून घ्यायचं आहे. मी आता अर्धा किलो झुकिनी घेतलेली आहे, जी अर्धा किलो झुकिनी 6 लोकांसाठी आपण ही बनवत आहे. सो तुम्ही नक्कीच प्रमाण देखील म्हणजे पावशेर बनवू शकता तुम्ही 3 लोकांसाठी. तर तसं तुम्ही बनवू शकता आणि छान तर लागतेच, खूपच टेस्टी मस्त लागते, हेल्दी आहे. आणि अशा प्रकारे पूर्ण भाजी टाकून झाल्यानंतर इकडे मी व्यवस्थित प्रकारे मिक्स करून घेत आहे. बघा, छान प्रकारे आपण काय करायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून घेतल्यानंतर याला आपण एक 2-4 मिनटे झाकून ठेवूया. सिमवर करायचं नाही, फास्टच ठेवू, 2-4 मिनटं झाकून ठेवूया. बघा, आपण हिला 2-3 मिनटं झाकून ठेवली होती, तिला पाणी सुटलेलं आहे. पूर्ण पाणी आपण सुकण्यासाठी पुन्हा एकदा तिला व्यवस्थित अशा प्रकारे मिक्स करूया. गॅस अजूनपर्यंत सिम करायचा नाही, कारण आपण तिथंच थांबलेलो आहे. आपण जेव्हा पूर्ण टाकून झाल्यानंतर सगळं काम झाल्यावर आपण सिम केल्यावर आपण ठेवू शकतो, म्हणजे आरामात बसू शकतो. आता इकडे हळद, त्याचप्रमाणे हे जे माझी कढीपत्त्याची चटणी आहे, त्याचप्रमाणे घरगुती जो मसाला आहे, हे मी त्याच्यामध्ये टाकत आहे. कढीपत्त्याची चटणी टाकणे ही ऑप्शनल आहे. मी शक्यतो सगळ्या भाज्यांमध्ये टाकते, कारण घरामध्ये एक तर केलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती शरीरासाठी देखील तेवढी चांगली आहे आणि हेल्दी आहे. तर आणि चव देखील मस्तपैकी लागते. आणि हे सर्व जिन्नस एकत्र केल्यानंतर आपण काय करायचं आहे, पुन्हा एकदा याला झाकून ठेवायचं आहे. यानंतर आता आपण पुन्हा उघडून बघायचं आहे. पूर्ण असं तेल जे आहे ते सुटलेलं आहे, भाजी शिजत आहे. त्याच्यानंतर गरजेप्रमाणे आपण आपल्या आवडीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीर इकडे टाकायची आहे आणि व्यवस्थित प्रकारे पुन्हा एकदा मिक्स करून आपण घेऊ शकतो काही वेळानंतर, किंवा पहिल्यांदा मीठ मिक्स करून घ्या आणि त्याच्यावर आपण कोथिंबीर. आणि अशा प्रकारे आपली ही जी झुकिनीची जी भाजी आहे ना, ही तयार झालेली आहे. टेस्टी, हेल्दी आणि घरात सर्वांना आवडेल अशीच आपली ही जी भाजी आहे ती आहे. सो नक्की तुम्ही तुमच्या जेवणामध्ये झुकिनीच्या भाजीचा वापर करायला सुरुवात करू शकतात. आणि आपली ही जी झुकिनीची भाजी आहे ही तयार झालेली आहे. तुम्ही डब्याला घेऊन जा किंवा घरामध्ये जेवणासाठी वापरा, कुठेही, म्हणजे डब्यासाठी देखील खूप कम्फर्टेबल आहे की त्याच्यात खूप रस्सा वगैरे असं होत नाही. तुम्ही रस्सा करायचाच नाही आहे, त्याच्यामुळं मग काही प्रॉब्लेम नाही. सुक्या भाज्या देखील ह्या होऊ शकतात. याच्यामध्ये तुम्हाला त्याचप्रमाणे तुम्हाला याच्यामध्ये समजा शेंगदाण्याचा कूट आहे, ओलं खोबरं आहे, तर तुम्ही ॲड करू शकता. जेवढं तुम्ही ॲडिशन कराल तेवढी भाजी ही अधिक आणि अधिक चवदार होते. तर आय होप तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल. अशाच वेगवेगळ्या रेसिपी घेऊन मी पुन्हा एकदा तुम्हाला भेटायला येईल. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या परिवाराची देखील काळजी घ्या. बाय बाय. सी यू. टेक केअर. मे गॉड ब्लेस यू ऑल. जर एलिझाज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर